हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर एनलाइटन एज्युकेशन अकॅडमी. तर आपण जो आपला चॅप्टर सुरू केला होता त्या चॅप्टरचं नाव काय आहे बेटा? ओके, जो चॅप्टर आपण सुरू केला होता तो त्या चॅप्टरचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर. काय आहे? कंपोजिशन ऑफ मॅटर. त्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहिलं होतं? फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आणि केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फिजिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर आपलं पूर्णतः संपलं. आपलं कोणतं चालू झालं? केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. काय चालू झालं आपलं बेटा? केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर और यालाच काय म्हणू शकतो आपण? और केमिकल टाइप्स. केमिकल टाइप्स ऑफ मॅटर हे किती प्रकारचे असतात बेटा? केमिकल टाइप्स ऑफ मॅटर हे किती प्रकारचे असतात? 3 टाइपचे. ओके, एलिमेंट्स, दूसरा असते बेटा कंपाउंड्स, अँड तिसरा असते बेटा मिक्सचर्स. एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स. ओके बेटा, एलिमेंट्स, कंपाउंड्स अँड मिक्सचर्स. ओके, पहा लक्षात घ्या बेटा, यातलं आपलं एलिमेंट झालं. आज आपण शिकणार आहोत कंपाउंड्स. आज आपण काय शिकणार आहोत? कंपाउंड्स. ओके, मग कंपाउंड झाल्यानंतर मिक्सचर, मग आपलं केमिकल क्लासिफिकेशन संपली. ओके, तर मी आता हेडिंग टाकतो कंपाउंड्स. काय? तर मी आता हेडिंग टाकतो कंपाउंड्स आणि त्याचे पॉईंट सुद्धा लिहितो. ओके, आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की त्या पॉईंटचा अर्थ काय होते. ओके, तर आता आपल्याला पाहायचं आहे कंपाउंड्स. काय पाहायचं आहे? कंपाउंड्स. ओके, चला. ओके बेटा, तर कंपाऊंड बद्दलची सर्व माहिती मी सर्व पॉईंट्स इथं लिहिलेले आहेत. तर आता मी आहे की नाही तुम्हाला एक ना एक पॉईंट व्यवस्थित समजून सांगणार. सगळ्यात पहिले मी तुम्हाला पॉईंट सांगण्याआधी एक कन्सेप्ट क्लिअर करतो. मी तुम्हाला या आधीच्या धड्यात म्हणजे इनसाइड द ॲटम मध्ये एक गोष्ट सांगितली होती, मॅटर. मॅटर कशापासून बनते? ॲटम किंवा बारीक बारीक एलिमेंट्स पासून. किंवा एलिमेंट सुद्धा काय? मॅटरच आहे. मग कोणताही एलिमेंट कशापासून बनते? ॲटम पासून. किंवा ॲटमचा आणि एलिमेंटचा सिम्बॉल एकच असं आपण म्हणत असतो. तर मला एक गोष्ट सांगा, सगळ्यात बारीक काय असते बेटा? ॲटम. सगळ्यात लहान असते बेटा ॲटम. सगळ्यात लहान असते बेटा ॲटम. ॲटम ऑर एलिमेंटही म्हणू शकतो आपण. सर्वात लहान असते बेटा एलिमेंट. अशी असंख्य ॲटम. मी काय सांगायलो बेटा तुम्हाला? मी तुम्हाला कंपाऊंड म्हणजे काय हे शिकवणार, पण मी आता सध्या काय सांगायलो ते लक्षात घ्या. सर्वात मॅटरचा सर्वात लहान कण म्हणजे काय? ॲटम ऑर एलिमेंट इटसेल्फ. ॲटम ऑर एलिमेंट इटसेल्फ, स्वतः. आहे की नाही? तर असे या ॲटम पासून काय बनते माहिती आहे का? या ॲटम पासून मॉलिक्यूल बनते. काय बनते? मॉलिक्यूल. आणि या मॉलिक्यूल पासून कंपाऊंड मध्ये. लक्षात घ्या बेटा, लक्षात घ्या. सगळ्यात लहान पार्टिकल कोण असते? पदार्थाचा सगळ्यात लहान कण, सगळ्यात लहान पार्टिकल ॲटम असते. तसे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन काय? एकत्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन काय बनते? मॉलिक्यूल बनते. काय बनते? मॉलिक्यूल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन एक मॉलिक्यूल बनते. काय बनते? एक मॉलिक्यूल. आहे की नाही? 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन एक मॉलिक्यूल बनते. आणि लक्षात घ्या, ओके, हे एक मॉलिक्यूल बनते. आणि आहे की नाही? पहा लक्षात घ्या, हे एक ॲटम आहे. ओके, हे एक ॲटम आहे. हे दुसरा ॲटम आहे. ओके, हे दुसरा ॲटम आहे. आहे की नाही? हे दोघं कंबाईन झाले तर आपल्याला काय बनला? तर आपल्याला बनला बेटा हे एक मॉलिक्यूल बनला. एक मॉलिक्यूल. असे असंख्य मॉलिक्यूल एका जागी आहे की नाही? एका जागी जसे आपण चमच्याभर साखर घेतो ना, एका प्लेटमध्ये चमच्याभर साखर घेतो ना, अशी, आहे की नाही? तसे असंख्य मॉलिक्यूल एका जागी आले आणि जरासा ढीग बनला तर आपण त्याला कंपाऊंड म्हणतो. म्हणजे मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मध्ये काहीच फरक नाही बेटा. आहे की नाही? मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मध्ये काहीच फरक नाही. तेच कंपाऊंड मध्ये तेच मॉलिक्यूल असतात जे मॉलिक्यूल मध्ये असतात. कंपाऊंड मध्ये तेच मॉलिक्यूल जे असतात जे मॉलिक्यूल असतो स्वतः. समजलं ना? फक्त एवढंच की हे असंख्य राहतात. हे एक, आहे की नाही? हे 2,
हे आणि हे एकच होय. हे पहिला मॉलिक्यूल दुसरा मॉलिक्यूल आहे की नाही, हे 3 आहे की नाही, हे 4, म्हणजे आहे की नाही असं. म्हणजे असंख्य मॉलिक्यूलचा आपण जर समजा ढिगारा बनवला, ढीग ढीग आहे की नाही, असंख्य मॉलिक्यूलचा जर आपण समजा ढीग बनवला, जसं की 1 चमचा साखर आहे की नाही, 1 चमचा साखरमध्ये कितीतरी मॉलिक्यूल राहतात आणि सगळे मॉलिक्यूल कंपाऊंडमधले सारखे असतात आहे की नाही. ओके, मग असे असंख्य मॉलिक्यूल एकत्र एका जागी ढीग बनून त्याला कंपाऊंड म्हणतो आपण. म्हणजे मॉलिक्यूल आणि कंपाऊंडमध्ये काय फार फरक नाही बेटा. कंपाऊंड हे फक्त ढीग असते मॉलिक्यूलचा, काय असते ढीग. आणि त्याच्यातला समजा एक आपण असा बाजूला काढला, त्याच्यातला असा एक बाजूला काढला म्हणजे ती मॉलिक्यूल होय. आणि या मॉलिक्यूल मधला हा आणि हा हे दोघं सेपरेट केले तर ॲटम होतं. ॲटम आहेत ते काय आहेत, ॲटम आहेत आहे की नाही. म्हणजे हे होय कंपाऊंड. हे जे मी सांगायलो ना तीच संकल्पना आहे कंपाऊंड. आता मी तुम्हाला पॉईंट सांगतो आहे की नाही. पहा लक्षात घ्या बेटा, इथं एलिमेंटच्या जागी ॲटम शब्द टाकला तरी चालते, काही फरक पडत नाही. कारण ॲटम आणि एलिमेंटला आपण एकच सांगितलेलं आहे. जवळपास समजलं ना. पहा लक्षात घ्या, कंपाऊंड म्हणजे काय. व्हेन 2 or more elements combines chemically in a fixed proportion by weight, then the substance which is formed is called compound. ओके, ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट, ओके, ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट, अरे सरळ सरळ पाहणं, एलिमेंट पासून मॉलिक्यूल बनते, मॉलिक्यूल पासून कंपाऊंड बनते, म्हणजे सरळ सरळ एलिमेंट पासून कंपाऊंड बनते असं म्हणू शकतो की नाही आपण. हो म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकूण एकासोबत केमिकली कंबाईन होतात. ओके, ज्या वेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकूण एकासोबत केमिकली कंबाईन होतात, त्यावेळेस एक नवीन सबस्टन्स तयार होतो, त्याला कंपाऊंड म्हणतात. त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. म्हणजे एलिमेंट एकूण एकासोबत कंबाईन होऊन कंपाऊंड तयार करतात आहे की नाही. तुम्ही म्हणसाल सर मॉलिक्यूल तयार होते. हो रे बेटा, मॉलिक्यूल तयार झाला आणि तसे मॉलिक्यूल तयार होत झाले तर त्याचं ढीग तयार होईल ना असा आहे की नाही. पहिले आहे की नाही, एक मॉलिक्यूल तयार झाला, नंतर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा असा असंख्य लाखो करोड मॉलिक्यूल एकत्र आले तर काय होईल, असा ढीग तयार होईल ना. हे ढीग म्हणजे कंपाऊंड असते आहे की नाही. त्या कंपाऊंड मधला एक जो असतो ना, एक असा बारीक, हे एक, त्याला मॉलिक्यूल म्हणतात आहे की नाही. आणि समजा या मॉलिक्यूलला जर आपण फोडलं तर एलिमेंट सेपरेट होतात, म्हणजे एक ॲटम निघते असा, समजलं ना. त्याला म्हणतात कंपाऊंड. ओके, म्हणजे कंपाऊंड काय होय, मॅटरच होय. कंपाऊंड काय होय, एक प्रकारचं मॅटरच आहे. कंपाऊंड काय आहे, एक प्रकारचं मॅटरच आहे. म्हणजे सरळ सरळ अर्थ एकच, ॲटम पासून मॅटर बनते, बारीक बारीक पार्टिकल पासून, म्हणजे ॲटम पासून मॅटर बनते, विषय संपला. तर हे झाला बेटा पहिला पॉईंट, डेफिनेशन. आता दुसरा, द कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स ऑफ अ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इट्स सेल्फ आहे की नाही. लक्षात घ्या, या कंपाऊंड मधला आपण एक कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स काढला आहे की नाही. या कंपाऊंड मधला आपण जर समजा कॉन्स्टिट्यूएंट सबस्टन्स काढला तर तो काय राहील, अरे तो कंपाऊंड स्वतःच राहील, दुसरं काय राहणार आहे की नाही. कारण आपण एकच कंपाऊंड घेतला आहे की नाही. याच्यातून आपण जरासा असं बाजूला काढलं तरी ते कंपाऊंडच राहणार आहे की नाही. दॅट इज इट सेल्फ. ओके, दॅट इज कंपाऊंड इट सेल्फ. ओके, हा झाला बेटा दुसरा पॉईंट. पहिला पॉईंट झाला, दुसरा झाला, आता तिसरा. आता मला सांगा, ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल बनतात, मॉलिक्यूल एकत्र येऊन एका जागी ढीग लावून कंपाऊंड तयार होते. म्हणजे लक्षात घ्या, या कंपाऊंड मध्ये काय, हे सगळे मॉलिक्यूल्स आहेत. काय आहेत मॉलिक्यूल्स, म्हणजे एका कंपाऊंड मधले सगळे मॉलिक्यूल्स कसे असतात, सेम असतात, म्हणजे अलाइक आहे की नाही. ऑल द मॉलिक्यूल्स ऑफ अ कंपाऊंड्स आर अलाइक. म्हणजे एका कंपाऊंड मध्ये असलेले सगळे मॉलिक्यूल्स सारखे असतात. कसे असतात, सारखे. अलाइक या शब्दाचा अर्थ होत असते सारखे. ओके, हे झालं बेटा तिसरा पॉईंट. पहा लक्षात घ्या. आता या ॲटम पासून मॉलिक्यूल बनते, लक्षात घ्या.
जरी कंपाऊंडचा मॉलिक्यूल सेम असेल पण मॉलिक्यूलचा ॲटम सेमही राहू शकतो, वेगळाही राहू शकतो. वेगळाही राहू शकतो. कारण दोन सारखे किंवा वेगवेगळे ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार होते. बनते. मग मला सांगा, कंपाऊंड मॉलिक्यूल पासून बनला आहे की नाही, मॉलिक्यूल ॲटम पासून बनला. ॲटम हे सारखे राहू शकतात, वेगवेगळेही राहू शकतात. पहा लक्षात घ्या, आहे की नाही. हा नायट्रोजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन ॲटम आहे, हा सोडियम ॲटम आहे, ऑक्सिजन ॲटम आहे, हा कोण आहे, हायड्रोजन ॲटम आहे की नाही. वेगवेगळे आहेत की नाही ॲटम. म्हणजे ज्या मॉलिक्यूलपासून कंपाऊंड बनते त्या मॉलिक्यूलचे ॲटम हे सारखेही असू शकतात, वेगळेही असू शकतात. म्हणून द कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स ऑफ अ कंपाऊंड आर सेम ऑर डिफरंट. म्हणजे मॉलिक्यूलचे ॲटम, एका कंपाऊंडच्या मॉलिक्यूलचे ॲटम हे सेमही राहू शकतात, डिफरंटही राहू शकतात, आहे की नाही. 5वा पॉईंट, द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. आहे की नाही. जर समजा आपण कोणताही एक कंपाऊंड घेतला, त्या कंपाऊंडमध्ये किती एलिमेंट आहे हे जर आपण व्यवस्थित मोजले तर त्याचं मोजमाप हे फिक्स असते, कॉन्स्टंट असते. लक्षात घ्या, जर समजा मी NaOH नावाचा कंपाऊंड घेतला, हे कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे नायट्रोजन डायऑक्साईड, नायट्रोजन मोनोऑक्साईड किंवा यालाच नायट्रिक ऑक्साईड सुद्धा म्हणतात. मी यांचे नाव लिहितो. हे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. जर समजा मी NaOH चा कंपाऊंड घेतला तर तुम्ही जगात कुठेही जा, अमेरिकेला जा, जपानला जा, चायनाला जा, भारतात या, ओके. NaOH मध्ये एक Na सापडल, एक O सापडल, एक हायड्रोजनच सापडल. म्हणजे यांचं प्रमाण कसं आहे, फिक्स आहे. तुम्ही अमेरिकेत गेले आणि तिथं जरी NaOH चं प्रमाण मोजलं तरी हे सारखंच येणार आहे, ते बदलणार नाही. म्हणून द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड, हे एलिमेंट होतं, हे सोडियम एलिमेंट, हे ऑक्सिजन एलिमेंट, हे हायड्रोजन एलिमेंट, हे कसं आहे, प्रमाण कॉन्स्टंट आहे. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही जगातला कोणताही कंपाऊंड घ्या, त्याच्यात जे एलिमेंटचं प्रमाण आहे ते कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे, ते कधीच बदलू शकत नाही. आता आहे बेटा शेवटचा पॉईंट, ओके. द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड्स आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट. लक्षात घ्या, हे सोडियम एलिमेंट होय, हे ऑक्सिजन एलिमेंट होय, हे हायड्रोजन एलिमेंट होय, हे तिघजण एकत्र येऊन हे NaOH बनायले, हे आहे की नाही. सोडियमची प्रॉपर्टी वेगळी आहे, ऑक्सिजनची प्रॉपर्टी वेगळी आहे, हायड्रोजनची प्रॉपर्टी वेगळी आहे. कारण प्रत्येक एलिमेंटची प्रॉपर्टी वेगवेगळी असते. मग लक्षात घ्या, मग या एलिमेंट एकत्र येऊन हे जे कंपाऊंड तयार व्हायला, याची प्रॉपर्टी यांच्यापेक्षा वेगळीच राहील ना. हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे या तिघापेक्षा याची प्रॉपर्टी वेगळीच राहील ना, आहे की नाही. कारण तो एक अलग अस्तित्व तयार झाला. तो पहिले सोडियम होता, ऑक्सिजन होता, हायड्रोजन होता. आता हे तिघ एकत्र येऊन NaOH कंपाऊंड तयार झाला, म्हणजे एक अलग सबस्टन्स तयार झाला. अलग सबस्टन्स म्हणजे अलग अस्तित्व म्हणजे अलग प्रॉपर्टी. म्हणजे द प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड्स आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट. म्हणजे या एलिमेंटपेक्षा याच्या तयार झालेल्या प्रॉपर्टी वेगळ्या असतात. समजलं. तर हे झालं बेटा कंपाऊंड बद्दलची माहिती. आय होप डू यू अंडरस्टँड. जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा, ओके. पुन्हा एकदा सांगतो, ऐक नाही. सबस्टन्स म्हणजे मॅटर म्हणजे सबस्टन्स किंवा पदार्थ, मराठीतून पदार्थाचा सगळ्यात लहान कण कोण असतो, ॲटम. त्यालाच आपण कधी कधी एलिमेंट म्हणतो आपल्या सोयीसाठी, आहे की नाही. अशी असंख्य ॲटम एकत्र येऊन मॉलिक्यूल बनते आणि मॉलिक्यूल एका जागी गोळा होऊन कंपाऊंड बनते, आहे की नाही. हे झालं बेटा कंपाऊंड बद्दलची माहिती. आय होप डू यू अंडरस्टँड, ओके. चला तर हे व्यवस्थित लिहून घ्या.
ओके बेटा, तर आपण आहे की नाही कंपाऊंडबद्दल माहिती पाहिली. ओके, कंपाऊंड काय असते, त्याचे पॉईंट्स काय. ओके, कंपाऊंड कोणापासून बनते, मॉलिक्यूलपासून. मॉलिक्यूल कोणापासून बनते, ॲटमपासून. ओके, हे आपण सर्व पाहिलं. आता आपल्याला पाहायचे आहे टाईप्स ऑफ कंपाऊंड्स. जसं एलिमेंटचे 3 टाईप होते, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड्स. ओके, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॉलॉइड हे एलिमेंटचे 3 टाईप होते. तसं कंपाऊंडचे सुद्धा 3च टाईप आहे. ओके ओके, पहा ते कोणते आहेत. देअर आर द कंपाऊंड्स आर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. द कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. दे आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, लक्षात घ्या. द कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. म्हणजे कंपाऊंडचे सुद्धा 3 टाईप आहेत. किती? 3 टाईप. पहिलं आहे बेटा ऑर्गॅनिक कंपाऊंड रे. पहिला आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके बेटा, दुसरा आहे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दुसरा आहे बेटा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके ओके. तिसरा आहे बेटा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. काय तिसरा आहे बेटा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. ओके, तिसरा आहे बेटा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. तिसरा आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ओके, द कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. तुम्हाला कंपाऊंड म्हणजे माहीत झालं, ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट एकूण एकासोबत केमिकली कंबाईन होतात, त्यावेळेस एक नवीन सबस्टन्स तयार होतो. त्या एलिमेंटपासून, त्या कंबाईन झालेल्या एकूण एकासोबत कंबाईन झालेल्या एलिमेंटपासून एक नवीन सबस्टन्स तयार होतो. त्यांना आपण कंपाऊंड असं म्हणतो. आणि तशा कंपाऊंडचे 3 टाईप आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. ओके, याला कसं म्हणायचं, द कंपाऊंड्स आर फर्दर डिवायडेड इंटू 3 टाईप्स. The compounds are divided into 3 types. Okay, organic compounds, inorganic compounds and complex compounds. काय the compounds are divided into 3 types. Organic compounds, inorganic compounds and complex compounds. काय बेटा, organic compounds, inorganic compounds and complex compounds. Okay, organic compounds, inorganic compound and complex compounds. Okay, लक्षात घ्या, हे नोट करा. मग मी तुम्हाला एकेकानं सांगतो ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय आणि कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय. ओके, हे टाईप लिहा आणि तुम्हाला मी एकेकाची डेफिनेशन सांगतो. ओके बेटा, तर आता मी तुम्हाला सांगणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय. बेटा एक लक्षात घ्या बेटा एक लक्षात घ्या बेटा, मी तुम्हाला काय म्हणालो, तुम्हाला आहे की नाही एक गोष्ट माहीत असेल, लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग. लिव्हिंग थिंग्स and non living things. आहे की नाही. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय बेटा, लिव्हिंग थिंग्स म्हणजे प्लांट्स, ॲनिमल्स. आहे की नाही. नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे काय, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे आपले कार, ट्रक, आपली जमीन, माती, खडक, सॉइल, रॉक्स, मिनरल्स. आहे की नाही. माती, खडक, आहे की नाही. सॉइल म्हणजे माती, रॉक्स म्हणजे खडक, आहे की नाही. मिनरल आयन्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे, सोडियम मिनरल वगैरे वगैरे, हे मिनरल्स आहे की नाही. मिनरल्सला आहे की नाही एक मिनरल्स म्हणूनच पॉप्युलर शब्द आहे, त्याचा तुम्हाला मराठी अर्थ मी नंतर सांगतो. पण मिनरल्सला जनरली मिनरल्सच म्हणतात. ओके, लक्षात घ्या, मिनरल्सला जनरली मिनरल्सच म्हणतात. पहा लक्षात घ्या, प्लांट्स अँड ॲनिमल्स हे काय आहेत, लिव्हिंग सोर्स. सॉइल, रॉक्स अँड मिनरल्स हे कोण आहेत, नॉन लिव्हिंग सोर्स. मग ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय आहे की नाही, आपल्याला जे कंपाऊंड लिव्हिंग सोर्सपासून भेटतात, लिव्हिंग थिंग्स आहे की नाही, लिव्हिंग थिंग्स ऑर लिव्हिंग सोर्स, लिव्हिंग थिंग्स ऑर यालाच काय म्हणायचं, लिव्हिंग सोर्स. हे काय रे, लिव्हिंग सोर्स म्हणजे काय, प्लांट अँड ॲनिमल. लिव्हिंग सोर्स म्हणजे काय, प्लांट्स अँड ॲनिमल्स. अँड नॉन लिव्हिंग सोर्स म्हणजे काय, नॉन लिव्हिंग सोर्स म्हणजे सॉइल, रॉक्स, मिनरल्स. म्हणजे जे कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग सोर्सपासून भेटतात, जसं की प्लांटपासून, ॲनिमलपासून, म्हणजे
जे कंपाऊंड आपल्याला प्लांट पासून आणि ॲनिमल पासून मिळतात त्यांना ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतात. द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग सोर्स, ऐक नाही, द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन फ्रॉम लिव्हिंग सोर्स, ऐक नाही, सजीव सोर्स पासून. लिव्हिंग म्हणजे काय रे, सजीव. जे कंपाऊंड आपल्याला सजीवांपासून मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सरळ सरळ प्लांट आणि ॲनिमल पासून मिळतात. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला सरळ सरळ प्लांट्स आणि ॲनिमल पासून मिळतात. म्हणजे आता इथं मी डेफिनेशन लिहू का, द कंपाऊंड्स which are obtained from living source, काय living source, such as plants and animals are called as organic compounds. Okay, the compound which are obtained from living source, जे कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग सोर्स जसं की प्लांट आणि ॲनिमल यांच्यापासून मिळतात त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड असं म्हणतो, आहे की नाही. त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो. ओके, त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हणतो, आहे की नाही. आता याचे एक्झाम्पल्स कोणते रे बेटा, याचे एक्झाम्पल्स, अरे लक्षात घ्या, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स कोणते, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स कोणते, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स, पहिलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, आहे की ना. हायड्रोकार्बन म्हणजे काय, हायड्रोकार्बन म्हणजे आपलं पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कुकिंग गॅस, हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोल, हायड्रोकार्बन म्हणजे डिझेल, हायड्रोकार्बन म्हणजे केरोसिन, कुकिंग गॅस म्हणजे आपण जे घरी गॅस वापरतो ना सिलेंडर मधला, ते हायड्रोकार्बनच आहे. आपण गाडीमध्ये जे पेट्रोल वापरतो ते सुद्धा हायड्रोकार्बनच आहे. आपण डिझेल वापरतो ना ट्रकमध्ये, ट्रॅक्टरमध्ये, ते सुद्धा हायड्रोकार्बनच आहे. आपण रॉकेल वापरतो ना, केरोसिन म्हणजे रॉकेल, केरोसिन म्हणजे रॉकेल, आहे की नाही, ते सुद्धा हायड्रोकार्बन आहे. म्हणजे हे हायड्रोकार्बन्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट, आहे की नाही. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन काय आहेत रे, आपल्याला आपल्या बॉडीला लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक तत्व, आपल्या बॉडीला लागणारे पोषक तत्व आहेत. कोण, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, आहे की नाही. ते पोषक तत्व कुठून मिळतात आपल्याला, झाडापासून मिळतात ना रे. झाडापासून आपल्याला गहू येते, झाडापासून आपल्याला ज्वारी येते, झाडापासून आपल्याला फळं येतात. त्या फळात कार्बोहायड्रेट राहते, प्रोटीन राहते, आहे की नाही. त्या फळात कार्बोहायड्रेट राहते, प्रोटीन राहते, आहे की नाही. मग झालं की नाही, एक्झाम्पल झाले की नाही कशाचे, लिव्हिंग सोर्सचे, जसं की प्लांट अँड ॲनिमल. ओके, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे प्लांट आणि ॲनिमल, जसं की लिव्हिंग सोर्स, प्लांट आणि ॲनिमल कोण आहे, लिव्हिंग सोर्स, यांच्यापासून जे कंपाऊंड मिळतं आपल्याला ते कोण असतं, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, हायड्रोकार्बन्स, ETC. काय करायचं, ETC. ओके, हे झालं बेटा ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल. आता मी तुम्हाला सांगणार इनऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल, हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके बेटा, तर आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल शिकलो. आता आपण ऐक नाही इनऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दल शिकूया. त्याची डेफिनेशन काय, लक्षात घ्या. ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग सोर्स पासून भेटतात, तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला नॉन लिव्हिंग सोर्स पासून भेटतात. कशापासून, नॉन लिव्हिंग सोर्स. काय, नॉन लिव्हिंग सोर्स. जर ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला लिव्हिंग सोर्स पासून भेटत असतील तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला नॉन लिव्हिंग सोर्स पासून मिळतात. जसं की सी म्हणजे समुद्र, रॉक्स खडक, मिनरल्स, आणि सॉइल म्हणजे माती, आहे की नाही.
सी, रॉक्स, मिनरल, सॉइल हे काय आहेत? हे इनऑर्गॅनिक सोर्स आहेत. हे काय आहेत? हे इनऑर्गॅनिक सोर्स आहेत. ओके, किंवा नॉन लिव्हिंग सोर्स आहेत. यांना काय म्हणायचं? सी, रॉक, मिनरल, सॉइल दीज आर इनऑर्गॅनिक ऑर नॉन लिव्हिंग सोर्स आहे की नाही? दीज आर इनऑर्गॅनिक ऑर नॉन लिव्हिंग सोर्स. मग अशा नॉन लिव्हिंग सोर्सपासून मिळणारे कंपाऊंड म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड. याचे एक्झाम्पल कोणते बेटा? कॉमन सॉल्ट. कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ. कॉमन सॉल्ट म्हणजे मीठ. आपल्या घरात वापरतो ते मीठ आहे की नाही? सोडा रे, सोडा आहे की नाही? सोडा इडली डोश्यासाठी वापरतो ना आपण ते सोडा. ते सोडा काय? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की नाही? ते सोडा काय? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे की नाही? त्याचा फॉर्म्युला असते NaHCO3 आहे की नाही? NaHCO3 सोडा. रस्ट म्हणजे गंज. तुम्ही आपलं पत्र पाहिलं असेल, गज पाहिला असेल, गज लोखंडाचा गज, त्याला आहे की नाही गंज चढते ना, ते गंज काय? गज म्हणजे रस्ट. गंज म्हणजे रस्ट आहे की नाही? हे काय आहे? इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ब्ल्यू विट्रिऑल आहे की नाही? ब्ल्यू विट्रिऑल. कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे ब्ल्यू विट्रिऑल आहे की नाही? कॉपर सल्फेट म्हणजे ब्ल्यू विट्रिऑल. लाईमस्टोन. लाईमस्टोन म्हणजे चून खडक. चून खडक. लाईमस्टोन म्हणजे चून खडक. याचा फॉर्म्युला असते CaCO3. पहा, हे सगळे काय आहेत बेटा? हे सगळे आहेत इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आता मला सांगा, चून खडक. चून खडक आपल्याला कशापासून भेटते? जमीन खोदल्यावर खाली आपल्याला चुनाचे खडक भेटतात. ओके, मग ते झालं की नाही? निर्जीव झालं की नाही? नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव, म्हणजे ते निर्जीव सोर्स झाला की नाही? मग तशा निर्जीव सोर्स पासून भेटणाऱ्या कंपाऊंडला आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. हे समजलं? ओके, चला लिहून घ्या. पहा, लक्षात घेऊया बेटा ऐक नाही. कॉम्प्लेक्स कंपाऊंड. आता एक लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय? पहिले तुम्हाला हे माहित पाहिजे, एलिमेंट म्हणजे काय? एलिमेंट आहे की नाही? एलिमेंट किती प्रकारचे? 3 प्रकारचे. मेटल. पहिलं काय? मेटल. दुसरं काय? नॉन मेटल. आणि तिसरं कोणतं आहे बेटा? मेटॅलॉइड. पहा, एलिमेंट 3 प्रकारचे: मेटल, नॉन मेटल, मेटॅलॉइड. मेटल म्हणजे धातू. ओके, मेटल म्हणजे धातू. लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय? कारण कॉम्प्लेक्स कंपाऊंड मेटल म्हणजे धातूशिवाय तयार होऊ शकत नाही. कारण कॉम्प्लेक्स कंपाऊंड धातूशिवाय तयार होऊ शकत नाही. लक्षात घ्या. आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय? कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये सेंटरला एक मेटल ॲटम असते. काय असते? सेंटरला एक मेटल ॲटम असते आहे की नाही? सेंटरला एक मेटल ॲटम असते आणि त्या मेटल ॲटमच्या साईडनं म्हणजे त्याला घेरून बाकीचे ॲटम असतात. जसे बाकीचे ॲटम आहे की नाही? असं असं, इकडून खालून, इकडून आहे की नाही? लक्षात घ्या. सेंटरला मेटल ॲटम असते आणि त्याच्या साईडला बाकीचे आहे की नाही? बाकीचे ॲटम असतात. ओके, त्याला सराउंडिंग बाकीचे ॲटम असतात. समजलं? लक्षात घ्या, हे बाकीचे ॲटम आहेत. ओके, हे बाकीचे ॲटम आहेत. ओके, हे झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, हे सगळे काय? बाकीचे ॲटम आहेत. लक्षात घ्या. कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे काय? कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड जे की मेटल असल्याशिवाय तयार होत नाही. ओके, कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये हे पूर्ण झालं ना, हे होय कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये मेटल सेंटरला असते आणि बाकीचे ॲटम मग ते कोणतेही राहू शकतात. कोणतेही ॲटम त्या मेटलला अटॅच असतात घेरून. त्या मेटलला बाहेरून घेरून अटॅच असतात. ओके, आणि मेटलनं आणि बाकीचे ॲटम त्याला घेरून जे कंपाऊंड तयार होतो त्याला कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं म्हणतात. ओके, त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची एक्झाम्पल कशी? क्लोरोफिल, हिमोग्लोबिन, सियानोकोबालमाइन. या सियानोकोबालमाइनलाच व्हिटॅमिन B12 म्हणतात. व्हिटॅमिन B12 लक्षात घ्या रे.
तुम्हाला समजलं का? कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजे असा कंपाऊंड की ज्या कंपाऊंडमध्ये सेंटरला एक मेटल ॲटम असतो आणि त्याला घेरून बाजूनं सराउंडिंग बाकीचे ॲटम अटॅच असतात. ओके, तर अशा कंपाऊंडला कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतात. ओके, तर हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करा, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला मिक्सचर म्हणजे काय शिकवणार आहोत. तोपर्यंत व्यवस्थित लिहून घ्या. ओके, चला.